इथे आपण साधा आणि सिंपल अशी चिकन रेसिपी बनवतोय। त्यासाठी एक मोठा कांदा घेतलाय, हे मस्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता एक टोमॅटो टाकलाय त्यामध्ये, तो पण फ्राय करून घ्यायचा आहे। तो पण मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। मग मी इथे 1 चमच वाटण टाकलंय, ते पण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। मग इथे आपण सुके मसाले टाकतोय सगळे, तिखट, धना पावडर, हळद, चिकन मसाला, हे पण मस्त तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। आता थोडं तेल सुटलंय मसाल्यांना, तर आता इथे कोथिंबीर टाकली आणि पुन्हा ते हलवून घेते। आणि मग इथे आपण चिकन टाकतोय। चिकन पण तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं। आता चिकनला तेल सुटलंय, आता मी ते गरम पाणी टाकलंय थोडं। असं गरम पाणी टाकून शिजायला ठेवायचं थोडा वेळ झाकण ठेवून, आणि ते झाकण ठेवून थोडा वेळ 15-20 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजायला ठेवायचंय। आता मध्ये चेक करायचंय की आपलं चिकन शिजलंय का। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा गरम पाणी ओतायचं आहे त्यामध्ये। आणि आता आपलं इथं चिकन रेडी आहे खाण्यासाठी। तर चला मग, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।